ताराताई नमस्कार. तुमचं 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साधना परिवार, साधना साप्ताहिक यांच्यातर्फे मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आपण आज जो संवाद करणार आहोत, साधना साप्ताहिक आणि साधना परिवार यांनी गेली अनेक वर्ष ऐवज नावाची एक मुलाखत मालिका सुरू केलेली आहे. त्याचा उद्देश व्यक्ती कळावी आणि व्यक्तीचा विचार कळावा असा त्याचा उद्देश आहे. या दीर्घ मुलाखती असल्यामुळे आपण 2 भागामध्ये त्याची रचना करणार आहोत. पूर्वार्धामध्ये ताराताई तुमचं जीवन आम्हाला कळवायची अपेक्षा आहे आणि उत्तरार्धामध्ये अर्थातच तुमचं साहित्य आम्हाला कळावं. साधना साप्ताहिकांनी या तुमच्या निवडीबद्दल एक छोटीशी भेट तुम्हाला द्यायची ठरवलेली आहे. ती मी तुम्हाला देतो, तुम्ही स्वीकारावी. मनापासून धन्यवाद. सुंदर. ताराताई, तुमची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 83व्या वर्षी निवड झालेली आहे. तुमच्या अगोदर कमी वर्षाचे अध्यक्ष बरेच झालेले मला दिसतात. या घटनेनी मला एक छोटी आठवण अशी आली होती की 1983 साली महादेवी वर्मांना ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळाला. तेव्हा भारतभरच्या सगळ्या लोकांनी असं म्हटलं होतं त्यावेळी, हा विलंबित सन्मान आहे. माझी पण धारणा अशी आहे, आणि खरं म्हणजे तुमच्यावर आणि तुमच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची, की तुम्ही ज्या पद्धतीची साहित्य साधना केली ती लक्षात घेता थोडा उशीरच झाला आमची धारणा आहे. तुमचं व्यक्तिगत मत याबद्दल काय आहे? आता महादेवी वर्मांशी काही मी तुलना करू शकत नाही, कारण मला महादेवी हे माहिती आहेत. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कधी काळी आपल्याला बोलावं लागेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. त्याचं 2 कारणं. एक, ती निवड प्रक्रिया जी आजपर्यंत होती ती निवडून देण्याची होती आणि स्वतःहून उभं राहण्याची होती. मी एखाद्या नोकरीसाठी सुद्धा कधी अर्ज केला नव्हता, पुरस्कारांसाठी तर कधीच नाही. आणि त्यामुळे एखादं पद मिळवण्यासाठी मी कधी अर्ज केला नसता आणि निवडणूक लढवली नसती. आता ही निवड प्रक्रिया सुरू झाल्यामुळे कदाचित हा अपघात झाला असावा असं मी म्हणते. म्हणून हा एक अपघात आहे असं मी म्हणते. म्हणजे माझ्या दृष्टीने हा अपघात आहे, कारण मला ते ध्यानीमनी नव्हतं कधी, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. कारण काय आहे की माझ्या आधी जे निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतरसुद्धा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे आता आपण याच्यामध्ये कशामध्ये असणार नाहीत हे माझ्या मनाने गृहीत धरलेलं होतं. म्हणजे शिष्यांची पण निवड झाली होती तुमच्या आधी असं मी सांगेन तुम्हाला. पण तो भाग जाऊ द्या. मी असं म्हणेन की काही झालं तरी तुम्हालाही हिंदी येतं आणि मलाही चांगलं हिंदी येतं. देर आयत दुरुस्त आयत असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहू आणि पुढे जाऊ. आणखीन एक या अध्यक्षीय निवडीबद्दलच सर्वसाधारण आकलन असं आहे की या निवडीकडे बऱ्याचदा वयोज्येष्ठता मानली जाते. केव्हा तरी मराठी साहित्याने अध्यक्षपदाची कूस बदलून श्रेष्ठता निकषावर अगदी खरं म्हणजे तरुणाला पण केव्हा तरी अध्यक्ष केलं पाहिजे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता ज्येष्ठता ठरवणं सोपं आहे, श्रेष्ठता ठरवणं अवघड आहे. कारण ती निवड समिती जी असेल, त्या निवड समितीतल्या व्यक्ती ज्या असतील, ते कितीही आपण तटस्थपणाने निवड करायची म्हटलं तरी वैयक्तिक असे काही आवडीनिवडी त्याच्यामध्ये असू शकतात. नाही, जेव्हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, आपल्याकडे बासी मर्ढेकरांनी साहित्यिक महात्मता सांगितलेली आहे. तो निकष ठेवून निवड करायला काय हरकत?
हरकत काहीच नाही, परंतु ठीक आहे. बरं असू दे, तो काही आपल्याला वादात जायचं नाहीये. पण पण मला या निमित्ताने असं वाटतं की निवड प्रक्रिया अधिक व्यापक आणि अधिक गुणात्मक व्हावी, असं महाराष्ट्र सारस्वताचं म्हणणं आहे. ते आपण या निमित्ताने लोकांच्या व्यक्त पुढे मांडतो करूया आहोत. एवढंच. ताराताई, तुमचं व्यक्तिगत जीवन मी जे वाचलंय, अभ्यासलंय, ते लोकांच्या समोर पण यावं असं मला वाटतं. तुमचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते, त्यामुळे तुमचं जीवन आणि विशेषतः बालपण, शिक्षण ही त्रिस्थळी यात्रा आहे. या त्रिस्थळी यात्रेमध्ये तुम्ही समृद्ध झालात का अडथळ्यांची शर्यत होती? आता या अवस्थेमध्ये म्हणजे या टप्प्यावर याचं सरळ उत्तर देणं कठीण आहे, कारण अडथळे हे येतच असतात कोणाच्याही आयुष्यामध्ये. आणि सरळ सरळ काही वडिलांच्या बरोबर त्रिस्थळी यात्रा झालीच असंही नाही. मधल्या काळात झाली, कारण माझा जन्म जो झाला ते मी नेहमी म्हणते अर्धकृषीनिष्ठ अवस्थेमध्ये झाला. म्हणजे घरची शेती होती आणि पुण्यासारख्या ठिकाणी घरही होतं, त्यामुळे प्राथमिक शिक्षण ज्याला म्हणता येईल ते माझं पुण्यासारख्या ठिकाणी आणि कधीकधी गावीही झालं. म्हणजे एकीकडे शेतीनिष्ठ कुटुंब व्यवस्था आणि एकीकडे पुण्यासारख्या शहरामधलं जीवन, या दोन्हीच्या सांध्यावर माझं बालपण गेलं. आणि विशेषतः प्राथमिक शिक्षण हे पुण्यामध्ये झालं. मधून अधून गावातल्या शाळेत जात होते. तुम्ही लोकसाहित्याच्या अभ्यासक आहे म्हणून मला आणि सहज दुसरं जे तुम्ही म्हणालात की वडिलांच्या बदलीमुळे त्रिस्थळी, तर ते मी हायस्कूलमध्ये गेल्यानंतर झालं. कारण तोपर्यंत माझे वडील पुण्यामध्येच होते. मी हायस्कूलमध्ये जायच्या वेळेला त्यांच्या बदल्या व्हायला लागल्या आणि पहिल्यांदी बदली झाली ती कल्याणला झाली. आणि त्यावेळेस माझी 7वीची परीक्षा म्हणजे व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास होऊन म्युन्सिपाल्टीतल्या शाळेतली हायस्कूलमध्ये जायची वेळ आली. आणि त्यावेळेला आईने आमच्या दम भरलेला होता की फी वगैरे काही घरातनं मिळणार नाही, तुझं तू बघ. आणि माझे एक ज्येष्ठ नातलग होते, त्यांनी आमच्या त्या हेडमास्तरांना कल्याणच्या शाळेतल्या त्यांच्या ओळखीच्या असल्यामुळे एक पत्र दिलं आणि त्यांनी मला सांगितलं तुला अर्धी फी भरावी लागेल. मी म्हणलं ठीक आहे. आणि त्या अर्ध्या फीची तरतूद मी 8वीत असताना पहिली दुसरीच्या मुलांच्या शिकवण्या घेऊन करत असे. आणि त्यावेळेला ₹1 किंवा ₹1.5 ही शिकवणीची फी असायची. 3-4 मुलांची शिकवणी घेतली की ₹3.5 मिळायचे आणि तेवढे पुरायचे. तुमची आई पण छोटं मोठं काम करायची? माझी आई पण करायची, कारण ती कष्टामधनं पुढे आलेली होती, शेतकऱ्याचीच मुलगी होती ती. आणि नंतरच्या काळात तिला जास्त त्रास झाला. कल्याणला असताना फार नाही झाला, कारण कल्याणला त्या मानाने आम्ही स्थिर होतो. आणि कल्याणच्या शाळेमध्ये मला शिक्षक पहिल्यापासून फार चांगले मिळाले, म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा आणि हायस्कूलमध्ये. कल्याणच्या शाळेतल्या एका शिक्षकांची मला मुद्दाम आठवण सांगायची, कारण त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा रंगमंचावर आले. तोंडाला रंग फासणं म्हणतात ते. कारण त्यांनी माझ्यामधला नाट्यगुण त्यावेळेला पारखला 8वीमध्ये असताना कल्याणच्या शाळेत. आणि ते काय नाट्यस्पर्धा वगैरे शाळेत असतात. आणि ठाण्याच्या एके रंगमंचावर पहिल्यांदा मी रंगमंचावर आले आणि त्यावेळेस अभिनयाचा पुरस्कार मिळाला. त्या शिक्षकांचं नाव पुढे ठाण्याच्या मतदारसंघातून जे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आनंद परांजपे, त्यांचे वडील विश्वनाथ परांजपे, ते माझे शिक्षक. ते इंग्रजी शिकवायचे आणि त्यांनी मला पहिल्यांदा रंगमंचावर आणलं आणि तेव्हापासून मला ती चटक लागली. नाही, मगाशी मी त्रिस्थळी यात्रा म्हटलं, त्याचं आणखीन एक कारण आहे की तुम्ही मूलतः संस्कृतीच्या अभ्यासक आहात. मला असं दिसतं तुमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना की तुमचं जन्म आणि बालपण मुळामुठेच्या किनारी गेलं. तुमची वाढ आणि विकास गोदातीरी गेला आणि नंतर तर तुम्ही सांगलीत येऊन कृष्णार्पण करून टाकलं स्वतःला. या तिन्ही संस्कृतीचा मेळ तुमच्या व्यक्तिमत्वात मला दिसतो. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? मी म्हणते की नद्यांच्या गावी माझी
आयुष्य गेलं ही खूप चांगली गोष्ट झाली, कारण नद्यांची गावं ही सर्व अर्थाने समृद्ध असतात. म्हणजे पीक पाण्याच्याच नाही, तिथे राहणारी माणसं जी असतात तीही उदारमनस्क असतात, असा मला तीनही ठिकाणी अनुभव आलेला होता. हा नवीनच शोध आहे. नाही, मला नेहमी असं वाटतं की ते उदारमनस्क असतात, कारण ते एक स्वास्थ्य असतं निसर्गाने दिलेलं तिथे. त्यामुळे मुळामोठेच्या काठी तो अनुभव आला. कदाचित शेती व्यवस्थेमध्ये मी राहत असल्यामुळे असेल. नाशिकला तर आलाच आला आणि इथे तर येतोच आहे, कारण इथे मी 55 वर्ष आता रुजून पार झाड वाटायची वेळ आलेली आहे. तुम्ही सांगलीकर झालात. झाली आहे ही गोष्ट खरी आहे. तर या तीनही गावांनी मला सर्व अर्थाने समृद्ध केलं. म्हणजे नोकरी बिकरी मिळणं हा वेगळा भाग झाला, पण माणसं भेटत गेली आणि संधी भेटत गेल्या, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी, आणि सुदैवाने खूप मोठ्या माणसांच्या संगतीमध्ये मला राहता आलं. तुम्ही सांगलीत आलात, रूढ अर्थाने तुमचं इथं काही कुटुंब नव्हतं, पण मी असं पाहतो गेले अनेक वर्ष की सांगली हे तुमचं एक व्यापक असं कुटुंब झालं आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? नाही, ही गोष्ट खरी आहे आणि हल्ली तर मला ते फार जाणवतं आहे. कारण इथे मला एकही एक व्यक्ती अशी दिसत नाही आहे की जी माझ्यासाठी काही करायला उत्सुक नाही आहे असं. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी तर आपले असतातच, ते माझे फार कमी आहेत खरं सांगायचं म्हणजे. पण इतरच माणसं, आणि मग ते निरनिराळ्या क्षेत्रातली आणि निरनिराळ्या पदांच्यावरची माणसं आहेत. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर राजकारणातल्या सर्व विचारधारेची मंडळी ही माझ्याशी संपर्कात गेली अनेक वर्ष आहे. पण हा तुमचा मनुष्य संग्रह वृत्तीचा परिणाम? नाही, लोकांच्या चांगुलपणाचा परिणाम. व्हेरी गुड. तर ते मगाशी जसं तुम्ही म्हटलात की प्राथमिक माध्यमिक शिक्षण तसं संघर्षाचं गेलं, तसं महाविद्यालयीन शिक्षण पण तुमचं संघर्षाचं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे बरंचसं महाविद्यालयीन शिक्षण बहिस्थ विद्यार्थी म्हणून तुम्ही केलेलं आहे, आणि त्याचं कारण मला असं वाटतं की नोकरी करत तुम्हाला शिकायला लागलं. मी आजपर्यंत तुमचं जे साहित्य वाचलं आणि तुमच्या अनेक मुलाखती पण खरं म्हणजे पाहिल्या, त्यात असं कुठे येत नाही की ज्या काळामध्ये तुम्ही हायस्कूल शिक्षक झालात त्या काळाचं वर्णन किंवा शिक्षक म्हणून असलेलं अधिक उणे हे तुम्ही कसं स्पष्ट करा? हां, आत्ताच सांगितलं मी की कल्याणला माझं पहिलं हायस्कूलची 2 वर्ष झाली. तिथेही मला खूप चांगले शिक्षक मिळाले, म्हणजे जे मुख्याध्यापक सहकारी मिळाले. शिक्षक. हो, तर ते सर्व विषयांचे. म्हणजे गणित हा माझा पहिल्यापासून शत्रू विषय, पण ते गणिताचे शिक्षकसुद्धा व्यक्ती म्हणून मला सांभाळणारे होते. म्हणजे बोलताना त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे म्हणायचे, दगडीवाडे आहात, तुमच्या मेंदूत काही उतरणार नाही वगैरे. परंतु पुन्हा नाटकातलं काम पाहिल्यावर ते शिक्षक पाठीवर थाप मारायला यायचे. असे उदारमनस्क शिक्षक. कल्याणला माझी 8वी 9वी झाली आणि पुढे वडिलांची बदली कुर्डुवाडीला झाली, एकदम दुसरं टोक, आणि ती रेल्वेच्या कडेला. तर तिथे मग माझी 10वी 11वी झाली. 11वी मी, कारण आमच्या वेळेला 11वी SSC होती, तर त्या 11वी SSCची परीक्षा मी कुर्डुवाडीच्या शाळेतनं दिली, आणि त्याच्यासाठी मला केंद्र घ्यावं लागलं ते सोलापूर, कारण कुर्डुवाडी इतकं मागासलेलं होतं की तिथे SSCचं केंद्र नव्हतं असं. आणि तिथेही शिक्षक फार चांगले भेटले मला, शिक्षिका चांगल्या भेटल्या, आणि तिथे का कोण जाणे, परंतु लोक मला फार प्रेम करणारी माणसं भेटली की ते शाळेमध्ये काय विद्यार्थी प्रतिनिधी निवडून येणं वगैरे, त्या निवडणुकीला मी कधी उभी राहिले नाही वगैरे, पण मुलांनी आणि मुलींनी आमचे एकत्र शिक्षण झालं. माझ्या दृष्टीने एक अतिशय चांगली गोष्ट झाली की केवळ मुलांच्या आणि केवळ मुलींच्या अशा ह्याच्यात नाही, को एज्युकेशन म्हणता येईल आता अभिजात मराठीत सहशिक्षण नाही, को एज्युकेशन तुम्हाला कळणार नाही ते आत्ताच्या भाषेमध्ये. तर ते सहशिक्षण झालं तुमच्या भाषेत. तर
मुलं आणि मुली हे एकत्र आम्ही शिकत आलो पहिल्यापासून अगदी. आणि ते नैसर्गिक गावामध्ये शिक्षण आहे घरामध्ये खरं तर सगळं आमच्या वातावरण, कारण आमचं एकत्र कुटुंब, शेतकरी कुटुंब, त्यामुळे चुलत मावस, आते मामे, काके, बहीण भाऊ वगैरे असे पुष्कळ असायचे. आणि शाळेमध्येही असायचं. त्याचा एक परिणाम असा झाला की जे एक मुलींच्या किंवा मुलांच्या मनामध्ये आकर्षण किंवा अपकर्षण दोन्हीपैकी काहीतरी एक गोष्ट होती, तशी सुदैवाने मला कधीही असल्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं नाही. शाळेतले मुलगे हे माझ्या घरापर्यंत, चुलीपर्यंत येत असत आणि माझी आईही अशी उदारमनस्क होती की ते त्या मुलांना जेवायला बसवत असे आमच्याबरोबर. पुढे तर गंमत अशी झाली कल्याणला की मी कल्याणहून बाहेर पडले, नोकरी बिकरीला लागले, काय पुढे झालं, माझे वडील तिथे कल्याणला होते आणि माझ्या वर्गातल्या 2 मुलांच्या घरी माझ्या वडिलांचं जाणं येणं होतं आणि त्या मुलांच्या आया आमच्या वडिलांना जेवायला खायला घालत होत्या. तेव्हा इतके घरगुती संबंध त्या कोएज्युकेशनमुळे, सहशिक्षणामुळे आपोआप निर्माण झालेले होते आणि त्यामुळे आकर्षण, अपकर्षण आणि मग तो जो काय त्रास होणं, अमुक तमुक असा जो प्रकार, कोंडी होणं, असल्या गोष्टी कधीही झाल्या नाहीत. हे मला आवर्जून सांगावंसं तुम्ही वाटतं. आकर्षण शब्द वापरला आणि मला आठवण अशी झाली की तुम्ही सांगलीत आलात, बाहेरून कॉलेज करायला लागलात आणि कॉलेजमध्ये तुम्ही कधी पुढच्या बाकावर बसायचं नाही, मागे बसायचा आणि बच्चनांच्या कवितेचं भाषांतर करायचे. त्याची भानगड अशी झाली आहे की मी नाशिकला गेले. माझी पहिली नोकरी नाशिकला. SSC झाल्याबरोबर मी एक लहानसा शारीरिक शिक्षणाचा कोर्स केला होता त्यावेळेस, अभ्यासक्रम, आणि तो सरकारी होता. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती, CPED नाही, तर ते हे सांगण्यासारखी गोष्ट आहे. सुभाषबाबू ज्या वेळेला आझाद हिंद सेना झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळायची वेळ आली, तर त्यावेळेचे जे सगळे आपले पुढारी होते स्वातंत्र्यपूर्व काळातले, त्यापैकी सुभाषबाबूंची भूमिका अशी होती की स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा, तर तिथला शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम असावा, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या. म्हणून मग त्यांनी एक शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केला. पुढे सुभाषबाबू अपघातामध्ये गेले, स्वातंत्र्य मिळालं, पण त्यांच्याबरोबर जे 3-4 जण होते ते शीख, ते शीख होते, पंजाबी. आणि त्यांना असं वाटलं की आपण ही योजना स्वतंत्र भारतामध्ये राबवावी. त्यांनी नेहरू सरकारच्या पुढे ती योजना मांडली. या गोष्टी फारशा कोणाला माहीत नाही आहेत. आणि नेहरू सरकारने ती गोष्ट मान्य केली आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला पहिल्यांदा त्याचा प्रयोग झाला, नॅशनल डिसिप्लिन स्कीम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय अनुशासन योजना. आणि तो 3 महिन्याचा कोर्स झाला आमच्या ग्रामीण भागामध्ये. म्हणून तो झाल्यानंतर सरकारच नेमणुका करायचा, पगार सरकार देत असे आणि निरनिराळ्या शाळांच्यामध्ये ते शिक्षकांना, मुलांना, मुलींना पाठवत असे. पुन्हा त्या कोर्समध्ये सुद्धा आम्ही सहशिक्षणच घेतलं. त्यामुळे ग्राउंडवर अर्धी चड्डी घालून मुलांच्या बरोबर परेड करणं आणि धावणं या गोष्टी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी आम्ही केल्या. आणि त्यावेळेस वडील माझे आलेले होते. वडिलांनी पाहिलं आपली मुलगी शॉर्ट घालून मुलांच्या बरोबर हिंडते आहे. ते शेतकरी कुटुंबातून आलेले, त्यांना फार वाईट वाटलं की काय या मुलीला करावं लागतं आहे. आम्हाला काही वाटत नव्हतं. पुढची आणखीन एक गंमत म्हणजे माझ्या जडणघडणीमध्ये या सगळ्यांचा सहभाग कसा की त्या आम्ही तो शिक्षणाचा कोर्स वगैरे केला. तिथे मी ग्राउंडवर पुष्कळ काम केलं. आणखीन ते काय लिडरशिप वगैरे ते सगळं झालं. उंच होते मी, आणखीन अशी जरा पोक काढून चालायची, मुलींची जी पद्धत त्यावेळेला, ते वय आडनिडं असतं तिथे. तर मी असे चालले होते, पाठीमागनं एक गृहस्थ आले आणि त्यांनी धपकन मानेमध्ये धपका घातला इथे. आणि मी जे ताठ झाले ते अजून ताठ आहे. वा. ते गृहस्थ पुढे आले. मी मगाशी तुम्हाला असं, ते गृहस्थ पुढे आले, चंचल सिंग, सुभाषबाबूंच्या बरोबर काम करणारे, 6.25 फूट उंच माणूस. आणि त्यांनी मला एक मंत्र दिला, तो मला मुद्दाम सगळ्यांना सांगावा असा वाटतो. देखो तारा, लड़कियां ऐसी चले कि देखने वाले दंग रह जाए. वाह वाह वाह, क्या बात. लड़कियां ऐसी चले कि देखने वाले दंग रह जाए और किसी की मजाल ना हो कि कोई आँख उठा कर देखी.
पण तुम्ही बच्चनांच्याकडे डोळे वर करून मंत्र. पाहत होता. हा मंत्र तुम्ही बच्चनांच्याकडे डोळे वर तो करून पाहत साहित्यिक होता. म्हणून पाहत होते, कवी म्हणून पाहत होते, आणि अनेक कवींच्याकडे मी तसं पाहिलं. पण मधुशालेच्या प्रेमात कसे पडलात? काय ते सुद्धा भानगड अशी झाली. मग मी त्या शाळेमध्ये नेमणूक झाली नाशिकच्या एका मुलींच्या शाळेत सरकारी शिक्षिका म्हणून, आणि मग बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून मी परीक्षेला बसायचं ठरवलं. तर आमच्या नाशिकमध्ये काही प्राध्यापक असे होते की त्यांच्या लक्षात आलं की काही विद्यार्थिनी बहिस्थ पद्धतीने अभ्यास करतात आणि ते उदारमनस्क होते. ते म्हणाले या मुलांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, विशेषतः मुलींना. म्हणून मग त्यांनी आमच्या शाळेमध्ये एक अभ्यास वर्ग सुरू केला. शनिवार रविवारी यायचे कोणी कोणी शिक्षक, निरनिराळ्या विषयाचे प्राध्यापक, HPT कॉलेजमधले प्राध्यापक यायचे. त्याचे प्रणेते कोणतेही तुम्हाला सांगते मुद्दाम. तर वीरा पाटणकर त्यांचे वडील, आम्ही त्यांना मामा पाटणकर म्हणायचो. तर मामा अक्षरशः आमचे मामा झाल्यासारखे आम्हा मुलींच्या पाठीशी उभे राहिले. आणि मग गावातल्या निरनिराळ्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना त्यांनी प्रवृत्त केलं की तू हिंदी शिकव, तू मराठी शिकव, तू अमुक तमुक. आणि ते शनिवार रविवार वगैरे आम्ही जायचो. त्या दुसऱ्या वर्षी मधुशाला अभ्यासक्रमामध्ये होती. तोपर्यंत मी माझं एकही पाठ्यपुस्तक विकत घेऊ शकले नव्हते, म्हणजे मी जरी नोकरी करायला लागले तरी, कारण बाकीच्या गोष्टी होत्या बऱ्याचशा. तो मुद्दा सोडून देऊ आपण. तर ते दुसऱ्या मुलींची पुस्तकं घेऊन पाठ्यपुस्तकं उतरवून काढायची. SSCला सुद्धा मी इंग्रजीची आणि मराठीची पाठ्यपुस्तकं उतरवून काढली होती वर्गातल्या मुलींची, आणि त्याचं मला काही वाटायचं नाही, हे स्वाभाविक वाटायचं. तसं ते मधुशाला मी लिहून काढत होते. आणि त्या एका मुलाने मला सांगितलं की मला उद्याच्या उद्या हे पुस्तक पाहिजे. आणि मी रात्री घरी येऊन ते लिहित बसले होते. आणि लिहिता लिहिता त्या मराठीतनं मी हिंदीत कशी गेले मला आजही आश्चर्य वाटतं. मधुर भावना द्राक्ष फलांची गाळून आणली मी मदिरा, माझ्या हाताने मी प्रियतम तुझा पाजिन हा पेला, नैवेद्यार्पण तुला प्रथम पहिले भोग लगालू तेरा, नैवेद्यार्पण तुला प्रथम मग प्रसाद देईन जगताला, तुझेच सुस्वागत प्रारंभी करते माझी मधुशाला. कवी असतो कसा अनन्य, असं काही ते आकर्षण. लिहिलं आणि माझी मीच चमकले. म्हणलं अरे चमरी ही काय भानगड झाली. हे मराठीत आलं. आणि मग त्याच्यानंतर ते माझ्या डोक्यामध्ये असं भिरंगटायला लागलं. ते मी लिहून काढलं पुस्तकं. पण पुढच्या 15 दिवसामध्ये सगळी मधुशाला माझ्या वहीमध्ये आली. ती वही आजतागायत माझ्याकडे आहे. बच्चनांच्याकडे आकर्षण किंवा कवितेकडे आकर्षण, त्याचा एक संदर्भ मला असं आठवतो की त्या काळामध्ये बहिस्थ शिकणारी मंडळी, विशेषतः हायस्कूलमधली शिक्षक राष्ट्रभाषा पंडित वगैरे व्हायच्या, आणि तुम्ही झालेला होता. त्याचं काय कारण होतं? त्याचं काय नाही, मी त्या अशा शाळेमध्ये शिकवत होते आणि त्या शाळेत नोकरी करत होते. आणि तिथेच हे निरनिराळे वर्ग चालायचे. तिथे STCचा वर्ग चालायचा, प्रबोध, प्रवीण, म्हणजे राष्ट्रभाषा सभेचे वर्ग चालायचे. आणि त्या शाळेत शिकवणारे अनेक शिक्षक हे त्याचे प्रणेते होते. म्हणजे राष्ट्रभाषा सभेचे, म्हणजे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे कडेपूरकर महत्त्वाचे होते, बेदरकर की जे यांच्याबरोबर आपल्या भूदान चळवळीमध्ये कार्यरत होते. तर असे ते सगळी संस्था चालक होते. त्यामुळे त्यांना जाणीव होती की ह्या मुली नेमक्या काय धडपड करत आहेत. आणि त्यांच्या प्रेरणेमुळे मी त्याही परीक्षा देत राहिले, म्हणजे कॉलेजच्याही परीक्षा देत राहिले. पुणे विद्यापीठ होतं त्यावेळेस. आणि ह्या पण परीक्षा देत राहिले. कॉलेजकडे कसे आलात तुम्ही? ते नाशिकलाच काय झालं, हां, नाशिकलाच काय झालं ते, मी मुलींच्या शाळेत माझी नेमणूक झाली होती शारीरिक शिक्षक म्हणून. मग मी BA झाले. ते लगेचच दुसऱ्या वर्षीपासून ह्या परीक्षा द्यायला. BA झाल्यानंतर त्या शाळेतली हे सगळी मंडळी म्हणायला लागली कशाला ती सरकारी नोकरी करत बसतेस ग्राउंडवर, आमच्या शाळेत या, आम्ही तुला घेतो. मी जे म्हणलं मला नोकरीला अर्ज करायला लागला नाही, मग मी ती नोकरी सोडून दिली. तर काही लोक म्हणाले ती सरकारी नोकरी सोडतेस आणि खाजगी शाळेत येतेस. ठीक आहे, सोडलं म्हणजे मी परत त्या गोष्टीकडे कधीही मागे वळून पाहिलं नाही कुठल्याही बाबतीत. तसं
हायस्कूलमध्ये मी तिथे गेले. मग त्यांनी मला बॉईज स्कूलला घेतलं त्या संस्थेच्या. आधी मुलींच्या शाळेत होते, मग मुलांच्या शाळेमध्ये गेले. एम ए झाले. ज्या वर्षी एम ए झाले त्या वर्षी सांगलीला येण्याचा योग आला. आणि सांगलीला येण्याचा योग ते कौटुंबिक कारणामुळे आलेला होता. परंतु ज्या दिवशी मी सांगलीला आले, म्हणजे तारीखवार सांगायचं झालं तर 6 जून 1967 आम्ही सांगलीला प्रवासाला निघालो आणि वाटेमध्ये वर्तमानपत्र विकत घेतलं. आणि त्या काळामध्ये BA-MAचे रिझल्ट हे वृत्तपत्रामध्ये छापून येत असत. आणि त्याच्यामध्ये MAचा रिझल्ट आज लागणार म्हणून ते आम्ही वर्तमानपत्र विकत घेतलं. ते पासच्या यादीमध्ये माझं कुठेही नाव नव्हतं. म्हणलं बहुधा आपण उडालो. आणि मग माझ्याबरोबर माझी मैत्रीण उषा होती. ती म्हणली अगं ते सेकंड क्लास फर्स्ट क्लास त्याच्यामध्ये बघू. मग ते सेकंड क्लासच्या यादीमध्ये नाव निघालं. म्हणलं चला उद्धरलो आपण. तर त्यामुळे सांगलीला ज्या दिवशी आले त्या दिवशी मी MA झालेली होते. परंतु इथे आले ती मी हायस्कूल शिक्षिका म्हणून पहिल्यांदा मला नोकरी मिळालेली होती कन्या शाळेमध्ये. तिथे मी 2 वर्ष नोकरी केली आणि मग 2 वर्षांनी लगेचच इथे महाविद्यालय निघालं आणि महाविद्यालय चंपाबेनच्या तुम्ही संस्थापक प्राध्यापिका होता आणि जवळजवळ सर्व आयुष्य तुम्ही चंपाबेनमध्ये काढलं. त्या महाविद्यालयाच्या काही अशा संस्मरणात्मक आठवणी की ज्या आठवणींमुळे तुमच्यातला प्राध्यापक संशोधक झाला? असं काही सांगता येत नाही मला, कारण एकूणच माझ्या आयुष्यामध्ये काही ठरवून मी केलेलं नाही आहे की अमुकच करायचं आणि तमुक. जे समोर येईल त्याला सामोरं जायचं त्या क्षणी. ते सुरुवातीपासून आत्तापर्यंत तसंच चाललेलं आहे. अमुक वेळेला अमुक झालंच पाहिजे आणि आपल्याला अमुक करायचंच आहे असा कुठला हट्टाग्रह मी माझ्या स्वतःशी सुद्धा केला. MA नंतर PhDचा विचार कसा आला? ते काय झालं, इथे आल्यानंतर PhDचा लगेच काही विचार केला नाही मी. नोकरी मिळाली, भलं झालं आपलं. मग माझा भाऊ इथे शिकायला होता वालचंद कॉलेजला. लहान भाऊ तर सगळ्यात धाकटा. तो शिकत होता, आम्ही शिकवत होतो. माझी मैत्रीण उषाताई माझ्याबरोबर होती. आमचं तिघांचं कुटुंब छान चाललेलं होतं आणि मी कॉलेजमध्ये शिकवत होते. ते शिकवत असताना मला पहिल्यापासून केवळ एकाच दिशेने आणि सरळ चालायची सवय नाही. अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळेला रस. आणि नाटक हा तर माझा पहिला अभिरुचीचा विषय. एकांकी लिहिलेली होती तुम्ही, आठवत नाही? तुम्हाला आठवत नाही काय ते? एकांकी लिहिलेली होती. मी अनेक गोष्टी केल्या. तर तुझी एकच एकांकिका नाही, अनेक एकांकिका लिहिल्यात मी. परवाच मी कोणाला त्यातली एक प्रसिद्ध आहे, बाकीच्या प्रसिद्ध नाही झालेल्या. त्या राहिलेल्या आता काढणार का या निमित्ताने? कोणी मिळाला प्रकाशक तर काढू. अच्छा. कारण ते अंग फार लोकांना माहीत नाही. म्हणजे तुम्ही नाट्य समीक्षक म्हणून लोकांना परिचित आहात, पण नाटककार म्हणून परिचित नाही. मी एकांकिका लिहिल्या. पुढे आपला विषय येईल कदाचित, तर हिंदीवरच्या पुस्तकांच्यावरनं मी नाटक, कृष्णचंद्रच्या एका पुस्तकावरनं मी एकांकिका लिहिली. आणि त्या काळात आम्ही आमची ड्रॅमॅटिक असोसिएशन नावाची संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या द्वारे आम्ही सांगलीमध्ये आल्यानंतर ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन 1968मध्ये आम्ही पहिलं नाटक केलं. आम्ही सांगलीच्या बाहेरनं आलेली काही प्राध्यापक मंडळी, काय म्हणूयात, समविचाराची किंवा सम अभिरुचीची अशी एकत्र आलो. निरनिराळ्या महाविद्यालयातले होते, कोणी वालचंद कॉलेजमधले होते, कोणी विलिंग्डनमधले होते, कोणी आणखीन कुठले. त्यातली मी एकमेव स्त्री होते. परंतु आम्ही ते संस्था सुरू केली. नाटकाकडे तुमचं वळण, त्यात एका प्राध्यापकांनीच नाटक लिहिलेलं होतं आणि ते आम्ही 1968च्या दसऱ्याच्या दिवशी, पुन्हा तारीख सांगते, 1968च्या दसऱ्याच्या दिवशी सांगलीच्या रंगमंचावर भावेनाट्य मंदिरमध्ये सादर केलं. आणि त्यावेळेपासून मी सांगलीमध्ये अभिनयाला सुरुवात केली. आणि ज्या नाटककारांनी मराठीतलं पहिलं नाटक सुरू केलं त्याच्या नावाच्या रंगमंचावर उभे आहोत या कल्पनेने त्या क्षणी माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच फुलले होते. आणि अजूनही भावेनाट्य मंदिर किंवा विष्णुदासांच्या बद्दल माझ्या मनामध्ये तीच भावना आहे. सांगलीमध्ये जे लेखक जन्मतात ते नाटककार होतात. म्हणजे वि. स. खांडेकर,
पहिल्यांदा नाटककार नाटककारच झाले, होते. नंतर कथाकार कथाकार. झाले. ताराताई पहिल्या नाटककार झाल्या, नंतर लोकसाहित्याच्या उपासक. हो. तर हा सांगलीचा नाटक जोर काय आहे? तो कृष्णेचा गुण असेल कदाचित. नाही, पण नाटकाची परंपरा इथल्या नाटकाची संस्कृतीमध्ये. नाही, त्याचं कारण असं आहे की सांगली हे गाव जे आहे ते 2 भाषिकांच्या सीमारेषेवर आहे. ओके. म्हणजे कन्नड महाराष्ट्र. म्हणजे एकीकडे द्रविड संस्कृती आहे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे आर्यन संस्कृती आहे आणि महाराष्ट्र दोन्हीच्या तळ्यात मळ्यात एक एक पाय टाकून उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्र कधी एकारलेला झाला नाही. विष्णुदासांनी पहिलं नाटक लिहिलं ते कानडी नाटकाची एक प्रतिकृती म्हणून राजेसाहेबांच्या सांगण्यावरनं केलं, सीता स्वयंवर आख्यान. त्याच्यानंतर त्यांनी 10 नाटकं एकाच वर्षामध्ये लिहिली. सांगलीचे पटवर्धन राजे, चिंतामणराव पटवर्धन थोरले. काय झालं, त्या काळामध्ये या सीमा प्रदेशामध्ये या प्रदेशातले लोक त्या प्रदेशात कलावंत हे सहज जात असत आणि जे श्रीमंत लोक असत किंवा सरदार लोक असत ते त्यांना आश्रय देत असत, आर्थिक मदत. तशी चिंतामणरावांच्या दरबारामध्ये ती कन्नड नाटक मंडळी पारिजातापहरण नावाचं नाटक करणारी ती महाराष्ट्रामध्ये आली. गुब्बी नाटक मंडळी, गुब्बी गाव कर्नाटकातलं तिथले. आणि त्यांनी ते नाटक सादर केलं. विष्णुदास त्यावेळेला पोरगेलेशे होते, 17-18 वर्षाचे. त्यांचे वडील राजेसाहेबांच्या पदरी दिवाण होते, काम करत होते. आणि हा विष्णुदास हा उनाड मुलगा म्हणून सांगलीमध्ये प्रसिद्ध होता. सरळ काही शिकायला तयार नाही, ब्राह्मणाचा मुलगा असून, परंतु त्याला तमाशात जा, कीर्तनामध्ये जा, इकडे गाणी करून दे, तिकडे पखवाज वाजव, असले उद्योग तो करायचा. आणि वडिलांना फार काळजी वाटायची. तेव्हा चिंतामणरावांनी त्याला बोलून घेतलं आणि म्हणाले, हे नाटक तू पाहिलंस ना, कन्नड नाटक, असं मराठीत करशील का? तो म्हणला, हो करीन की. आणि त्यांनी बरोबर 1 वर्षाने सीता स्वयंवर आख्यान नावाचं ते नाटक सादर केलं सांगलीच्या रंगमंचावर. ते पहिलं नाटक. आणि विष्णुदास हे मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्या नाटकापासून प्रसिद्ध झाले 1843मध्ये. अच्छा. सांगलीमध्ये व्यावसायिक आणि संगीत नाटकांची मोठी परंपरा औंध संस्थानामध्ये किर्लोस्कर कंपनीला आश्रय देऊन झाली. तेव्हा गडकरी मास्तर इथे तालीम मास्तर म्हणून औंधला बराच काळ होते. त्या काळातली त्यांची जी कविता आहे, कुंडला आता पहिले राहिले नाही, कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही, ती तुम्ही शिकवली पण असेल. होय. त्यातला खरा अनुभव काय होता? लोक एक सांगतात आणि प्रत्यक्षात काय होतं? आता मला माहीत नाही पण तुम्हाला माहीत असलेलं. कसं काय माहीत असणार? गडकरी यांची माझी ओळख थोडीच होते. आम्ही समान काळामध्ये सुद्धा नव्हतो. परंतु कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही, कविता शिकवली असेल ना तुम्ही? कविता शिकवली. मास्तरांना काही काही शिकवायला लागतं. मास्तरांना काही शिकवावं लागतं, समोर येईल ते, पगार पाहिजे ना. तर ते कुंडल नावाचं गाव जिथे त्यांनी काही काळ आनंदाने काढलेला होता आणि पुढे बदल होत जातात आणि त्यात आपल्या लहानपणच्या ज्या खाणाखुणा आहेत त्या सापडत नाहीत, असे अनुभव मला तर खूप आले नंतरच्या काळामध्ये. तर ते पहिले उरले नाही असा साधा सोपा सरळ अर्थ एक मास्तर. पहिले उरले नाही माहीत नाही मला. आणि कारण सांगलीमध्ये मला जी माणसं म्हणजे कोणती शहरं पहिली उरली नाही आहेत, कुठली संस्कृतीच्या गाव स्पेसिफिक नाही, ते गोष्ट खरीच आहे. तर आता संस्कृतीचा उल्लेख निघाला म्हणून की PhD साठी पण तुम्ही लोकसाहित्य हाच विषय नाही, नाटक. हा, लोकनाटक पण लोकनाटकच होतं ते, नाही नाटक. अच्छा. आणि दातार गुरुजींचा संदर्भ म्हणजे तो चॉईस दातार सरांचा की तुमचा? नाही, काय झालं, मी सांगलीला हे नाटकं करायला लागले रंगमंचावर. मग ते राज्यनाट्य स्पर्धेमध्ये वगैरे झाले, तिथे पुरस्कार मिळायला सुरुवात झाली. मग मला ह्याचा एक पुरस्कार मिळाला, राज्यनाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार ज्या वर्षी मिळाला 1975मध्ये, त्या वर्षी मी रंगमंच सोडून दिला
कारण माझं ध्येय की एक गोष्ट आपण प्राप्त केली की त्याच्यात फार काळ लुडबुडायचं नाही. कारण आपण एक नाट्यसंस्था स्थापन केली आहे, तिथे नवीन नवीन मुलं मुली येत असतात, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आणि कोणीतरी मग ज्येष्ठ मंडळी असली की नवीन मंडळी बिचकतात. मग माझ्यानंतर आणखीन 3-4 मुलींना रौप्य पदकं मिळाली ती. आणि त्यानंतर मी ती नवीन मंडळींना ज्या वेळेला ते स्वाधीन केलं संस्था, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही मला बोलवा, मी आपणहून तुमच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही. ते केलं आणि नंतर मी पूर्णपणे संशोधनाकडे वळले. अच्छा, नाही, ही तुमची जी वृत्ती आहे, हा उदारमतवाद आहे का अनुभवातलं शहाणपण? काय माहीत नाही, खडूसपणा असेल स्वभावातला तो. नाही, तुम्ही स्वतःला असं नाही, मी स्वतःला म्हणते, पण असं काही दिसत नाही आम्हाला. असे ते आता काय कोणी कसं समजावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण मला असं वाटतं की माझ्या स्वभावामध्ये बराचसा खडूसपणा आहे. खडूसपणा म्हणजे कशा अर्थाने की एखादी गोष्ट सोडली की मी त्याच्याबद्दल बरं वाईट काही हे करत बसत नाही. हां, आणि मग असं झालं असतं तर तसं झालं असतं वगैरे असले चिंताने समोर जे येईल, पुढे जे येईल त्याला सामोरं जात राहील. नाटकातून लोकसंस्कृतीकडे कोणत्या त्याचं काय झालं की नाटकं करत राहिले, ते आधुनिक नाटकं केलं. मला जो पुरस्कार मिळाला तो तेंडुलकरांच्या नाटकातल्या बेणारीची त्यावेळेला गाजलेली भूमिका, त्या भूमिकेबद्दल मला रौप्य पदक हा पुरस्कार मिळाला. आणि मग मला वाटायला लागलं की ज्या रंगमंचाने आपल्याला इथे उभं राहायला अवसर दिला त्या विष्णुदासांचं नाटक नेमकं काय होतं. तोपर्यंत मी वाचत होते, कारण वाचन हे माझं व्यसन लहानपणापासून. मला पुस्तकं जरी नाही मिळाली तरी गावोगावची सगळी वाचनालयं मी पालथी घातलेली, कुठल्याही गावी मी गेले तरी. तर तशी मी वाचत होते. आणि इथे वाचताना विष्णुदासांच्याबद्दल वाचत असताना ते कर्नाटक रंगभूमी अमुक तमुक त्याच्यावरचे वाद नंतर झालेले. मग कोकणवाले लोक म्हणाले की हे कोकणातनं यांनी नाटक घेतलं, कर्नाटकातले लोक म्हणाले यक्षगानावरनं घेतलं. मग त्या कर्नाटकातलाच आणखीन एक प्रवाह आला, ते म्हणाले की ते दोडाट्टवरनं घेतलं, म्हणजे कर्नाटकातलाच एक खेळाचा. तर अशा प्रकारे ते वाद सुरू झालेले होते. गोव्यामधली माणसं म्हणाली की ते कालामधनं घेतलं. मग म्हणलं ही नेमके काय भानगड आहे. म्हणून मी दशावतार पाहण्यासाठी कोकणामध्ये हिंडले, काला पाहण्यासाठी गोव्यामध्ये हिंडले. तंजावरला पण गेलेला होता. कर्नाटकामध्ये तर मग मी खूपच हिंडले असे. कारण कर्नाटकामध्ये गोव्यातले लोक आणि बेळगाव आम्हाला जवळचा. सांगलीला मी आल्याचा फायदा असा झाला की हे सर्व सीमा प्रदेश लागून होते. आणि मी महाविद्यालयात मास्टर असल्यामुळे असेल किंवा काही माझ्या स्वभावामुळे असेल, मला सगळीकडे व्याख्यानांच्यासाठी, चर्चासत्रांच्यासाठी अशी निमंत्रणं येत गेली. त्यामुळे मी गोव्यामध्ये कला अकॅडमीमध्ये गेले, कर्नाटकामध्ये गेले, निरनिराळ्या महाविद्यालयामध्ये गेले, तिथे मित्रमैत्रिणी भेटत गेले. विदेशाचं पण निमंत्रण आलं ते पुढच्या काळामध्ये आलं बरं. आणि ती घटना काय आहे? ते 1990-91च्या काळामध्ये मी असंच हे सगळं काम करत होते. तोपर्यंत माझी PhD वगैरे झालेली होती. त्या PhDच्या प्रबंधाला विद्यापीठाचा पुरस्कार वगैरे मिळालेला होता. म्हणजे मी एकही दिवस महाविद्यालयात शिकायला न गेलेली बाई एकदम शिकवायला गेलेली. त्या PhDच्या माझ्या प्रबंधाला त्याच पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार 82मध्ये दिलेला होता. सालही सांगते. तर 82मध्ये तो पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मी माझं काम करतच होते संशोधनाचं. एकदा उठून सरळ दक्षिण भारताची. आणि हे करता करता मी दर सुट्टीमध्ये फिरत राहिले, कारण ते माझं व्यसन होतं. पैसे फार मिळायचे नाही, म्हणजे काय पगारच जास्त नव्हत्या त्या काळामध्ये. महाविद्यालयात जरी होते तरी जबाबदाऱ्या होत्या. काही ठराविक पैसे घ्यायचे. एक बॉक्स कॅमेरा आमचा श्याम लेमय्या नावाचा फोटोग्राफर होता, तो मला उसना द्यायचा. एक मैत्रीण होती, ती स्पूल टेप रेकॉर्डर उसना द्यायची. तर तो स्पूल टेप रेकॉर्डर अवजड, तो बॉक्स कॅमेरा असं घेऊन मी कुठे 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 हिंडत राहिले. आणि हिंडता मग त्या नाटकांच्याबद्दल वाचताना तंजावरच्या भोसले राजांच्या नाटकाबद्दल माझ्या वाचनात आलं. सरस्वती महाल ग्रंथालय. तर मी म्हटलं की हे वाचनालय काय आहे. आणि छत्रपती शिवाजीराजांचे धाकटे बंधू व्यंकोजी राजे, त्यांना शिवाजी महाराजांनी ती
तंजावरची जहागीर दिलेली होती आणि मग ती एक पाती म्हणतो आपण घराण्याची, धाकटी पाती. ते भोसले ते भोसल्यांची पाती तिथे गेली. त्या कुळामधले काही नाटककार, ते काही राजे हे कलावंत आणि नाटककार, म्हणजे ते वाद्य चांगले वाजवायचे, नृत्य करायचे एक राजे तर त्याच्यामधले, कारण तिकडे नृत्य नाट्याची परंपरा, यक्षगानाची जी परंपरा आहे आणि यक्षगानाच्या ज्या उपजाती आहेत म्हणजे दोंडाट्ट, बैलाट्ट वगैरे, तर ह्या सगळ्या नृत्य नाट्य ज्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या, आणि त्यामुळे त्यातला एखादा राजा नृत्यही करत असे आणि नाटकं ते लिहित असत. लागोपाठ 3-4 राजे, प्रतापसिंहराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, तुळजेंद्रराजे भोसले हे नाटकं लिहित असत. आणि सरफोजीराजे हे त्यातले आणखीन महत्त्वाचे. त्यांना असं वाटायला लागलं त्या काळात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती की ही जी संस्थानिक मंडळी होती, कारण राज्य वाढवायची परमिशन म्हणजे परिस्थिती नव्हती. इंग्रजांचा अंमल संबंध भारतभर चाललेला होता आणि भारतभर इंग्रजांचं राज्य असताना जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांच्यामधले जे राजपुत्र होते त्या राजपुत्रांच्यावर देखरेख करण्यासाठी इंग्रज सरकार आपला एक व्यक्ती नेमत असे. तिथे रिजंट म्हणायचे, रेसिडेंट म्हणायचे त्याला. तर तो रिजंट नेमत असे आणि ज्या ठिकाणी चांगले रिजंट नेमले गेले त्या संस्थानांचा पुढे खूप उत्कर्ष झाला असं आपल्याला दिसतं. त्यातलं महत्त्वाचं आपलं कोल्हापूरचं संस्थान आहे, बडोद्याचं संस्थान आहे सयाजीराव महाराजांचं, आणि तंजावरचं संस्थान आहे दक्षिणेकडचं. तर तिथे प्रोफेसर स्वाच नावाचा एक युरोपियन नेमला गेला आणि त्यांनी या 2 मुलांना हाताशी धरलं भोसले कुळातल्या आणि त्यांना संगीतांच्या आणि नाट्याला प्रोत्साहन दिलं. त्यांच्याजवळनं पुष्कळ गोष्टी करून घेतल्या आणि सगळीकडे तुम्हाला असं दिसेल की या रिजंटनी त्या मुलांच्याकडनं त्या त्या प्रदेशामधली वाचनालये समृद्ध केली आणि दुसरं त्या प्रदेशामध्ये त्यांनी वस्तुसंग्रहालय निर्माण केली. सांगलीलाही त्यावेळेला एक छोटंसं वस्तुसंग्रहालय झालं, औंधचं झालं आणि तसं तंजावरलाही झालं. तंजावरच्या नाटककारांचं वैशिष्ट्य असं की ते तसं संपन्न राज्य होतं तेलंगणातलं आणि तिथे त्यांनी एक स्वतंत्र थिएटर निर्माण केलं. नाही तर असं थिएटर त्या काळामध्ये नाटकासाठी बांधणं ही अवघड गोष्ट होती. आजही ते थिएटर आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याचं जे इंजिनिअरिंग आहे आणि विशेषतः त्याची साऊंड सिस्टीम जी आहे ती आजच्यासुद्धा लोकांना ॲकॉस्टिंग म्हणतात मराठीत त्याला. तर त्या ॲकॉस्टिक तर त्या ॲकॉस्टिंगचं आश्चर्य आजच्या वास्तुशास्त्रज्ञांना सुद्धा वाटतं की हे कसं झालं. तर त्याचं कारण असं की ते थिएटर मी पाहिलं, तिथे मी नाटकही पाहिलं. हे सगळं मी तिथे महिनाभर मुक्काम करून होते तंजावरला. राजेसाहेबांची मी हे म्हणून गेले होते, पाहुणे म्हणून गेलेले होते. स्टेट गेस्ट होते आणि राजेसाहेबांनी मला जेवायला बोलवलं वगैरे वगैरे. पुष्कळ गोष्टी आहेत त्या सगळ्या. त्यांची बायको माझ्या प्रेमात पडली वगैरे. तर तिथे ते थिएटर पाहिलं आणि त्या थिएटरचं वैशिष्ट्य असं म्हणजे ॲकॉस्टिंगच्या दृष्टीने मला सांगायचं आहे की आज आपल्याला असं दिसतं की आजच्या थिएटर्समध्ये हे इंजिनियर लोक तो साऊंड ॲब्सॉर्ब करण्यासाठी म्हणजे तो आवाज शोषून घेण्यासाठी काही जाळीदार अशा यंत्रणा बसवतात. आता हल्लीच्या काळात ते थर्मोकॉलचे शीट वगैरे बसवतात. तर त्या काळामध्ये पाण्याचा उपयोग अनेक थिएटरमध्ये केलेला आहे. असं म्हणतात की आपल्या सांगलीच्या थिएटरमध्ये सुद्धा जे जुनं थिएटर होतं, आता त्याची साऊंड सिस्टीम बिघडलेली आहे, परंतु जुनं जे थिएटर होतं त्याच्या खालच्या बाजूला म्हणजे तो जो मंच आहे तिथे विहीर आहे, आवाज घुमण्यासाठी विहीर आहे तिथे. आणि ती विहीर त्यांनी बंद करून त्याच्यावर ते बांधले. तर तिथे काय आहे की तिथे रंगमंच आहे आणि रंगमंचाच्या समोर 15x25चा असा एक खंदक आहे आणि त्या खंदकामध्ये पाणी सोडलेलं असतं आणि तो आवाज जो आहे तो आवाज तिथे शोषून घेतला जातो आणि मग कडेपर्यंत पोचला जातो. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात संगीत नाटक वगैरे बसवणारे आमचे नाटककार, तर त्यांची एक खास पद्धत होती नाट्य अभिनय शिकवण्याची किंवा आवाज तालीम मास्तर जे होते तर त्यांची पद्धत होती की आवाज घोटून घ्यायचे, शब्दांच्या फेक आवाज घोटवून घ्यायचे आणि त्याच्यासाठी
ज्याला मोकळी हवा म्हणतात त्या मोकळ्या हवेत जायचं, त्या माळावर जाऊन माळावर मोठ्याने जाऊन बोलायचं. हे करायचं. आणि त्यांचं एक महत्त्वाचं की उच्चार तुमचे सुटासुटा आणि स्वच्छ शेवटपर्यंत गेला पाहिजे. त्याला त्यांनी उपमा दिलेली आहे आमच्या देवल मास्तरांनी, की पिंजलेला कापूस जसा सुटासुटा होऊन वा. तो मोकळा होतो, तसा तुमच्या ध्वनीचा, उच्चारलेल्या ध्वनीचा कण न कण शेवटपर्यंत स्वच्छ ऐकायला गेला वा. पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत. तर तशी ती योजना मी भावेनाट्यम मंदिरमध्ये सांगलीला आले तेव्हा होती. नंतर ती बिघडली, तो भाग वेगळा सगळा. तशी ती तंजावरच्या त्या थिएटरमध्ये आहे. नाटकामध्ये तंजाऊर स्कूल काही निर्माण झालंय? नाही. याचं कारण असं की ती नाटकं ही राज्यकर्त्यांच्या पुरती होती आणि राजघराण्यातली जी मंडळी होती त्या मंडळींनाच ती पाहता, कारण ती मंदिरामध्ये सादर व्हायची. तिथे भोसले राजांचं बृहदीश्वर नावाचं शंकराचं देऊळ आहे, कारण भोसले राजांचं आराध्य दैवत शंकर, आणि त्यामुळे ते बृहदीश्वराचं मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचं आणखीन एक कारण असं की भोसल वंश शिलालेख, म्हणजे संपूर्ण भोसले वंशाची वंशावळ त्या मंदिराच्या प्राकारावर शिलालेख रूपात कोरलेली आहे. त्याचा आता आजही आहे. आता ते पावसाने वगैरे झिजली आहेत अक्षरं, पण त्याची मुद्रित प्रत मग तंजावर पुढे मग त्यांनी त्यांची मुद्रण व्यवस्था निर्माण केली आहे. सरकारने काही अनुदान दिले ते तेलंगणातल्या ग्रंथ तयार करण्यासाठी वगैरे, त्या सूची तयार केली तिथल्या हस्तलिखितांची वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी त्या ग्रंथालयाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. सरस्वती महाल ग्रंथालय. नाटकाचा स्वर तुम्हाला ताराताई या प्रवासात तंजावरमध्ये वगैरे सापडला, पण त्याचं मूळ इथल्या सगळ्या संस्थात्मक सांस्कृतिक आश्रयाला जातं? नाही, मला माहीत नाही ते. कारण जमखंडी आहे, औंध आहे, सांगली आहे, मिरज त्याचं आहे. एक कारण तुम्हाला मगाशी मी सांगितलं की हे राजाश्रय मिळणं नावाची जी गोष्ट आहे, कारण नाटक सादर करणाऱ्यांना आर्थिक खर्चिक कुणालाही आजसुद्धा ते खर्चिकच आहे. आज तिकीट लावून प्रयोग केले जातात, त्यावेळेला राजाश्रय मिळत असे किंवा श्रीमंतांचा आश्रय मिळत असे, आणि म्हणून मग ती नाटकं सादर होत असत. त्यामुळे तशा कंपन्या, ज्याला कंपनी म्हणतो, आणि त्याचे प्रणेते विष्णुदास भावेच आहेत. विष्णुदासांनी पहिली नाटक कंपनी काढली आणि मग ते इथे सांगलीमध्ये नाटकं करायचे दरवर्षी गणेशोत्सवात वगैरे. पुढे काय झालं की चिंतामणराव महाराज ज्यांनी त्या विष्णुदासांना प्रोत्साहन दिलेलं होतं, त्यांना वाटलं हा मुलगा आता फार चांगलं काम करतो आहे, त्यांनी बरीच मुलं हाताशी धरली आहेत, संस्थांमधली तरुण मुलं, त्यांना घेऊन ते संच वगैरे उभा केला. आणि मग त्यांनी त्या मुलांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला कायमस्वरूपी काही जमिनी इमान देईन. ह्यात आश्वासन दिल्यावर त्या पोरांचे आईबाप निश्चिंत झाले की आता आपली पोरं मार्गाला लागले, त्यांना जमिनी मिळतील म्हणून. दुर्दैव असं की 1843मध्ये नाटक सादर झालं पहिलं. 1851मध्ये या आश्वासन दिलं आणि राजेसाहेब तडकाफडकी वारल्या. तडकाफडके राजेसाहेब वारल्यानंतर इंग्रज सरकारने पुढच्या सगळ्या लोकांच्या वारसदारांच्या जवळचे आर्थिक हक्क सगळे काढून घेतले आणि आर्थिक हे व्यवहार कुठले करायचे नाहीत म्हणून. फक्त मग इथले जे धोंडोपंत म्हणून होते कारभारी, त्यांनी त्या मुलांना सांगितलं की तुम्हाला जमिनी वगैरे तर काही मी देऊ शकत नाही, कारण ते माझ्या अखत्यारीत नाही. मी तुम्हाला 1 वर्षाची पगारी रजा देतो, कारण राजेसाहेब त्यांना पगार देत असतात. पगारी रजा देतो, तुम्ही आसपास कुठेही हिंडा, नाटकं सादर करा आणि तुमचं काय कर्ज झालं असेल ते फेडा. किती कर्ज होतं नाटक कंपनीच्या डोक्यावर? किती? अखंड 300 रुपये. 1851. 3 लाख. हां. आणि ते वसूल करण्यासाठी विष्णुदास त्यांच्या या सोबत्यांना घेऊन नाटकं सादर करायला निरनिराळ्या ठिकाणी गेले. कुठे गेले? कोल्हापूरला गेले, कारण कोल्हापूरला राजाश्रय मिळणार होता.
कुरुंदवाडला गेले, तिथे राजाश्रय मिळणं शक्य होता. मिरजेला गेले, तिथे राजाश्रय मिळणं, म्हणजे सरदार लोक होते, काहीतरी होते. इचलकरंजीला गेले, तिथे होते. आणि तिथे मग लोक निर्माण झाले. त्यांनी असं बघितलं, हे करत करत विष्णुदासांची कंपनी पुण्याला गेली. मग पुण्याला नाटक कुठे सादर करायचं, कारण जागा पाहिजे, पुण्याला भाडं लागतं. तर सांगलीकरांचा वाडा होता, बखळ म्हणतात त्या. मग सांगलीकरांनी त्यांना तेवढी परवानगी दिली धोंडोपंतांना की तिथे त्या बखळीत नाटक आहे. पुण्याला पहिलं विष्णुदासांचं नाटक सादर झालं आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी आली. तोपर्यंत वर्तमानपत्र नावाची गोष्ट इकडे माहीत नव्हती. तर ते मग त्यांना वाटलं मुंबईला जावं, कारण मुंबईला जास्त पैसे मिळतात. कारण ते शेडजींचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं, कारण व्यापारी गाव म्हणून, गुजराती व्यापारी मोठ्या प्रमाणावर. मग ते मुंबईला गेले. मुंबईला त्यांनी बॉम्बे थिएटरमध्ये, त्यावेळेचं बॉम्बे थिएटर, त्या बॉम्बे थिएटरमध्ये त्यांनी एक पारसी रंगभूमीवरचं नाटक पाहिलं आणि त्याच्यावर ते रंगभूमीचा देखावा वगैरे प्रभावित झाले, नेपथ्य वगैरे त्यात. नेपथ्य वगैरे पाहून ते प्रभावित झाले असं. आणि चकमकाट, आणखीन ते लाईट बीट वगैरे रंगीबेरंगी सगळं, कारण एकतर ते पारसी आणि गुजराती लोकांचा सगळा देखावा. आणि मग त्यांना वाटलं आपलं नाटक अशा रंगमंचावर व्हायला पाहिजे. मग मुंबईमधल्या काही लोकांनी त्यांना मदत केली, पुण्यालाही त्यांना काही लोकांनी मदत केली होती. त्याच्यामधलं एक नाव केशवराव भवाळकर. त्यांच्याबद्दल ताराताई काय सांगा. ते पुढे आपल्या हे भवाळकर नाव नंतर ॲडॉप्ट झालेलं आहे. काय झालं, ते पुण्याला सुद्धा आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना ज्या उच्चवर्णीयांनी मदत केली, त्या मदत करणाऱ्यांच्यामध्ये केशवराव भवाळकर हे एक होते. म्हणजे भिड्यांनी आपला वाडा दिला, केशवराव भवाळकरांनी त्यांना सहकार्य केलं. तर अशी काही मंडळी, महात्मा फुल्यांना मदत करणारी उच्चवर्णीय मंडळी होती, त्यात ते एक होते. तर अशी मंडळी होती. मुंबईला सुद्धा विष्णुदासांना निरनिराळ्या लोकांनी मदत केली आणि त्यांना ते बॉम्बे थिएटरमध्ये नाटक करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यासाठी जी तिकीटं लावलेली होती त्याच्या जाहिराती त्यावेळेला पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्या. मुंबईचं वर्तमानपत्र टेलिग्राफ अँड कुरिअर 1853मध्ये ते पहिलं नाटक झालं मुंबईच्या ग्रँड रोड थिएटरमध्ये. आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आली आणि त्या बातमीमध्ये त्या सांगलीच्या ही जी नाटक मंडळी होती त्याचं नाव काय लिहिलं होतं, सांगलीकर हिंदू नाटक मंडळी. हे नाव वर्तमानपत्रवाल्यांनी दिलं. आणि सांगलीकर हिंदू नाटक मंडळी म्हणजे भारतीय नाटक मंडळी अशा अर्थाने. नाही तर तोपर्यंत फक्त इंग्रजांची नाही तर पारसी लोकांचीच नाटकं तिथे व्हायची, मराठी लोकांची नाटकं काय व्हायची नाहीत. तर ती झाली तिथे. आणि मग तिथपासून विष्णुदासांच्या पद्धतीची नाटकं किंवा नक्कल करायला अनेकांनी सुरुवात केली. मग त्याच्यात इचलकरंजीकर नाटक मंडळी, कुरुंदवाडकर नाटक मंडळी, मिरजकर नाटक मंडळी, करवीरकर नाटक मंडळी, बेळगावकर संगीत स्त्री नाटक मंडळी, स्पेशल म्हणजे स्त्रिया पुरुषांची कामं करायच्या बेळगावच्या. तर अशा प्रकारे नाटक मंडळ्या सुरू झाल्या. आणि त्यावेळेच्या इतिहासकारांनी वर्णन केलं आहे नाटकाच्या, जिकडे तितके नाटके झाली. ताराताई, नाटकाकडून लोकसाहित्याकडे कशा वळलात तुम्ही, त्याचं कारण काय होतं? नाटक जे आहे ते विष्णुदासांचं नाटक हे पहिल्यांदा फोक थिएटर आहे, लोकनाट्य आहे. कर्नाटकामधला जो आटा आहे, आटा म्हणजे खेळ, तर तो लोकनाट्याचा प्रकार आहे. आपल्याकडचा दशावतार हा लोकनाट्याचा प्रकार आहे. त्याच्या अभ्यासातून लोकसंस्कृतीकडे, लोकनाट्य ही सगळी मुळात लोकनाट्य आहेत. आणि विष्णुदासांचं नाटक हे लोकनाट्य, आणि ज्याला आपण त्या लोकनाट्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते की तिथे कुठल्या तरी देवतेच्या उपासनेच्या निमित्ताने ती सादर होत असतात. म्हणजे गावातल्या देवतेची उपासना असेल, काही असेल, जत्रा यात्रा असेल, त्याच्या निमित्ताने. तर विष्णुदासांचं नाटक असं की त्यांनी या धार्मिक भावनेतून नाटकाला बाहेर काढलं आणि पहिल्यांदा त्यांनी धर्मविरहित करमणूक असा शब्द त्यांनी वापरला.
ही शुद्ध करमणूक विष्णुदासांनी दाखवायला सुरुवात केली. कशी? तर त्याच्यामध्ये ज्याला आपण ड्रेस ड्रेपरी नेपथ्य म्हणतो, ते रिॲलिस्टिक असा शब्द त्यांच्या चरित्रकर्त्यांनी वापरलेला आहे, नातवानी. तुमच्या आरंभिक पुस्तकामध्ये लोकरंगभूमी असा शब्द येतो. हो. तर तो लोकरंगभूमी हा जो प्रकार आहे, हा लोकनाट्याशी संबंधित आहे का खेळांशी संबंधित? तेच सांगते, तिकडेच येते. तर हे जे म्हणजे जुनी जी ज्याला आपण लोकशैलीमध्ये सादर केलेली, याचा अनुबंध कुठल्या ना कुठल्या तरी धार्मिकतेशी होता. त्याच्यापासनं त्यांनी पूर्ण नाटक तोडलं. अच्छा. आणि ते तोडल्यानंतर त्यांनी काय केलं, तर आपली पात्र ही खऱ्या पात्रांच्यासारखी दिसली पाहिजेत. म्हणजे गणपती यायचा, त्याबद्दल वाद नाही, कारण गवळण गणपती ही जे काय तमाशाचा आहे फॉर्म होता, एक आकृतिबंध, तो आकृतिबंध इथे होता. गणपती प्रत्यक्ष यायचा, त्याला सोंड असायची, मग ते हात तो सोंडेमध्ये घालायचा, मग ती सोंड अशी नाचवायचा. मग कोणी त्याची हे मानायला आलं, काय आशीर्वाद घ्यायला आला की सोंड उचलून, वत्सा तुझं प्रत कल्याण असो म्हणून सोंड वाकडी व्हायचे. विष्णुदासांनी काय केला, विष्णुदास हे डोक्याने इंजिनियर होते. पुढे त्यांचा नातू इंजिनियर झाला आणि गावभागातला जो वाडा आहे विष्णुदासांचा, तो आता इंजिनियर वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं कारण हे, पण विष्णुदास इंजिनिअरिंग शिकले नसून त्यांचं डोकं इंजिनियरचं होतं, त्याबद्दल सांगण्यासारखं पुष्कळ आहे. पण त्यांनी अशा बिजागिऱ्या तयार केल्या की ज्याच्यातनं ते सोंडेमध्ये ते घातलं जाईल आणि आपोआप त्या सोंडेची हालचाल जशी पाहिजे तशी होऊ शकेल असे. आणि त्यामुळे त्या नाटकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता की हे धर्मनाट्य कुठल्या तरी देवाचं काहीतरी म्हटलं की त्याच्यावर कुठलीही टीका होत नाही, अशी आपल्याकडची भावना असते. की आता गोंधळ लग्नासाठी सादर करायचा म्हटलं तर त्याच्यावर टीका होत नाही, पण ते जर रंगमंचावर तिकीट लावून त्याचा प्रयोग केला तर त्याच्यावर टीका होऊ शकते. तुमच्या नाटकांचा प्रारंभिक अभ्यास लोकनाट्य नाही, त्याचं कारणच हे सांगते की त्या धर्मनाट्यापासून तुटलेलं जे नाटक आहे तो भाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि विष्णुदासांच्या पुढचा सगळा रंगभूमीचा जो प्रवास आहे, तो प्रवास मग अतिशय वेगाने बदलत गेला आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ते संगीत नाटक वगैरे, ते म्हणून येऊ शकलं. विष्णुदासांनी जर धर्मापासून त्याला तोडलं नसतं तर नाटकाचा हा विस्तार झाला नसता, असं मी साधार त्या विष्णुदासांच्या पुस्तकात अनेक उदाहरणांनी दिलेलं आहे. धन्यवाद.